उन्नतीसाठी कार्य केले त्या समस्त सुधारकांना माझे हृदयपूर्ण अभिवादन. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेल्या सन्माननीय विद्यापीठाच्या कुलगुरू मनाली क्षीरसागर मॅडम या अतिशय भाषण आठवून गेले आहेत. या ठिकाणी उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा संगीता आत्राम मॅडम यांनी प्रास्ताविक केलं. विचारपीठावर उपस्थित रूपा बुद्धार मॅडम अत्यंत सुंदर अशा पद्धतीने सूत्रसंचालन, कारण कार्यक्रमाचा नेहमी आत्मा असतो की सूत्रसंचालन. सूत्रसंचालन न प्रति कार्यक्रम झाला असं म्हटलं जातं. तर अत्यंत सुंदर पद्धतीने त्या कार्यक्रमाची आखणी किंवा पूर्णपणे निर्णय करणारे प्राध्यापक प्रज्ञा दुधे मॅडम, त्यांनी अत्यंत सुंदर ओवी अगदी कमीत कमी शब्दामध्ये सावित्रीचं जीवन या ठिकाणी काढलेले आहे. त्या ओवी गाणाऱ्या माझ्या मैत्रिणी आणि स्वागतीत गाणाऱ्या सुद्धा मैत्रिणी, या सर्वांच्या आणि उपस्थित आपण सर्व सन्माननीय माझ्या मैत्रिणींनो आणि सन्माननीय माझे कर्मचारी बंधू, आपणा सर्वांना आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. नुकत्याच 2 दिवसापूर्वी 1 जानेवारी झाली. नवीन वर्षात आपण पदार्पण केलं आणि त्याचे सुद्धा मला हार्दिक शुभेच्छा. 1 जानेवारी विषयी नंतर बोलणार आहे. सावित्री विषयी बोलताना मी या ठिकाणी मामा परमानंद यांनी 31 जुलै 1890 मध्ये ज्यांना नारायण महादेव उर्फ नाना मामा परमानंद म्हणून इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे. हे ज्योतिबांच्या काळातील त्यांनी सावित्रीविषयी जे बोललेले आहेत ते हरी नरके, सन्माननीय हरी नरके, जे आंबेडकर, शाहू आणि फुल्यांचं साहित्य ज्यांनी विशेषत्वाने पुन्हा एकदा या देशामध्ये प्रकाशित केलेले आहे. त्या हरी नरक्यांच्या शोधांच्या नव्या पाटा या त्यांच्या ग्रंथामध्ये ते आढळतं, प्रस्तावनेतच आढळतं. त्यामध्ये ती मामा परमानंद म्हणतात आहे सावित्रीविषयी. मी जसंच्या तसं तुम्हाला वाचते आहे की मामा परमानंद म्हणतात, ज्योतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ज्योतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपल्या पतीवर तिची योग्यता काय वर्णावी. आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले व त्यांच्या बरोबर राहून वाट्यास येतील त्या हाल अपेक्षा सहन केल्या. उच्च वर्णीयातील उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियातही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्ची घातले, हे मामा परमानंद म्हणतात आहे. आणि त्यामुळे सावित्रीविषयी बोलत असताना मला ज्योतिबांचाही किंवा ज्योतिबांच्या कार्यालाही स्पर्श करावाच लागेल, कारण सावित्रीचं कार्य आणि ज्योतिबांचं कार्य हे वेगळं नाहीच. जिथे ज्योतिबा आले तिथे सावित्री आली, जिथे सावित्री आली तिथे ज्योतिबा आले. त्यामुळे बोलताना ज्योतिबांचा सुद्धा माझ्याकडून उल्लेख होईलच. त्यामुळे असं समजू नका की मॅडम ज्योतिबांवर बोलतात आहे, की ज्योतिबांनी जे कार्य सुरू केले ते सावित्रीने शेवटपर्यंत नेले आहे. आणि आत्ताच आपण बघतोय की या ठिकाणी माननीय कुलगुरू बोलून गेलेले आहे की एका पुरुषाला जो पाठिंबा असतो स्त्रीचा, तेवढाच पाठिंबा स्त्रीलाही समोर आणण्यासाठी असतो पुरुषाचा. या इतिहासामध्ये सावित्रीला घडविण्यासाठी, एका स्त्रीला घडविण्यासाठी आपण बघतो आहे ज्योतिबांचा म्हणजे एका पुरुषाचा पूर्णपणे खंबीर पाठिंबा. आणि या देशाला संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेवढाच खंबीर पाठिंबा एका स्त्रीचा म्हणजे रमाईचा. हे आम्हाला विसरून चालणार नाही. मामा परमानंदांनी 1890 मध्ये हे जे सावित्रीविषयी बोलले, यावरून कदाचित आपल्याला सावित्रीच्या कार्याविषयी कल्पना आली असेल. भारतातील मला असं वाटतं की अशी कुठलीच स्त्री नसेल जिला सावित्रीचं कार्य माहिती नसेल.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील आगळं वेगळं दाम्पत्य आहे. अगदी आपण बघितलं तर असामान्यातीलही असामान्य अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. आजपासून पावणे 200 वर्षापूर्वी म्हणजे 177 वर्षापूर्वी या दाम्पत्यांनी या देशामध्ये स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक न्यायाची चळवळ उभारण्यासाठी कडवी झुंज दिलेली आहे. हे न्याय आज संविधानाने आम्हाला मिळालं असेल. स्त्री पुरुष समानता आम्हाला संविधानाने 1950 मध्ये मिळालं असेल, पण त्या न्यायाची खरी सुरुवात 177 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे. या दाम्पत्यांना वाटत होतं की ज्ञान ही सर्वात मोठी सत्ता आहे आणि ही सत्ता जोपर्यंत या देशातील स्त्रीच्या हातात येत नाही, जोपर्यंत या देशातील दलित बौद्ध समाजाच्या हातात येत नाही, तोपर्यंत त्यांची उन्नती होणे शक्य नाही. आणि म्हणून या देशातील स्त्रियांना शिकवण्यासाठी, या देशातील दलित बहुजन समाजाला शिकवण्यासाठी त्यांनी जीवनभर झुंज दिलेली आहे. आपल्या कुटुंबाचा, आपल्या स्वतःचा कुठलाही विचार न करता त्यांनी जे जे कमावलं ते संपूर्ण या देशातील स्त्रियांसाठी आणि या देशातील दलित बहुजन समाजासाठी त्यांनी कार्य लावलेलं आहे. त्यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्याला त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे. मुलींसाठी पहिली शाळा, नेटिव्ह लायब्ररीची संकल्पना सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मांडलेली आहे. कारण आम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर आम्हाला लायब्ररी शिवाय आजही पर्याय नाही. आजही आमची मुलं MPSC UPSC करतात तेव्हा लायब्ररी जॉईन करतात, पण त्या लायब्ररीची कल्पना ही त्यावेळेला सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे. आणि म्हणून या देशामध्ये पहिली मुलींची शाळा आणि नेटिव्ह लायब्ररी याचं श्रेय जर कोणाला जात असेल ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिज्योती ज्योतिबा फुले यांना. 1 जानेवारी आम्हा सर्वांना माहिती आहे. अगदी 2 दिवसापूर्वी मी पण साजरा केला आणि तुम्ही पण अगदी धूमधडाक्यात साजरा केला असेल. रात्री 12 वाजता मी केक कापला असेल कदाचित, आणि छान डीजेवर गाण्याच्या संगीतावर आम्ही फिरकले असून अगदी काही हरकत नाही, फिरकायलाच पाहिजे. पण ही 1 जानेवारी आम्हा महिलांच्या जीवनामध्ये किती मोठं क्रांती पर्व घेऊन आली हे कुणाला माहिती असेल का? तर कदाचित अनेक स्त्रियांना माहिती नाही. ही 1 जानेवारी, या 1 जानेवारीला 1848 मध्ये सावित्रीबाई फुल्यांनी आम्हा महिलांसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. आम्हा महिलांचा पहिला प्रवेश शाळेमध्ये झाला तो 1 जानेवारीला झालेला आहे. आणि म्हणून 1 जानेवारी आम्हा स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही 1 जानेवारी नवीन वर्षाचं स्वागत म्हणून आम्ही साजरं केलंच पाहिजे, पण त्याचबरोबर माझ्या जीवनात जी क्रांती झालेली आहे, माझ्या जीवनाला जो प्रकाश मिळालेला आहे तो 1 जानेवारीपासून, हे सुद्धा आम्ही विसरता कामा नये. ॲटलिस्ट आम्ही प्राध्यापक असणारे, ॲटलिस्ट आम्ही कुठेतरी शिक्षक असणारे, एक आई असणारे आम्ही महिलांनी मात्र 1 जानेवारीचं महत्त्व आमच्या मुलींना समजून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या तरुण वर्गांनी हे लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे. आणि त्यांना लक्षात ठेवण्यासाठी आधी माझ्यासारख्या वयाच्या स्त्रियांनी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की माझ्यामध्ये ही जी क्रांती झाली कोणत्या दिवसापासून झाली. तर ही 177 वर्षापूर्वी 1 जानेवारीमध्ये माझ्यातील हा बदल आहे आणि त्याचं स्वागत आम्ही केलं पाहिजे. ही स्त्री शिक्षणाची चळवळ त्यावेळेला सावित्रीने उभी केली. त्यावेळच्या परिस्थितीचा जर विचार केला तर त्यावेळची जी परिस्थिती होती, जे सामाजिक परिस्थिती होती, धार्मिक परिस्थिती होती, ती आम्हा स्त्रियांसाठी म्हणून जर शब्दात जर सांगायचं झालं तर पिता रक्षती कौमारे भरता रक्षती यौवने रक्षती स्थविर पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य म्हणती. म्हणजे लहानपणी पित्याने रक्षण करायचं, लग्न झालं की नवऱ्याने रक्षण करायचं आणि म्हातारी झाली की मुलाने रक्षण करायचं. कारण न स्त्री स्वातंत्र्य म्हणते, कारण ती स्वतंत्रपणे जगू शकत नाही किंवा तिला तो अधिकार नाही.
ह्या मानसिकतेमध्ये, ह्या सामाजिक व्यवस्थेमध्ये, या धार्मिक व्यवस्थेमध्ये आमची स्त्री त्यावेळेला गुंतलेली होती. अशा कालावधीमध्ये त्या धर्म व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी आमच्यासाठी शाळा सुरू केली. ज्योतिबा फुल्यांच्या शब्दात जर सांगायचं, कारण त्या कालावधीमध्ये ज्योतिबा फुले 1829 मध्ये जन्माला येतात, 1826 मध्ये जन्माला येतात. त्यावेळेला आपण बघतो आहे की नुकतंच पेशव्यांचं पर्व संपलेलं होतं. पेशव्यांचा जर पर्व आम्ही आठवत अत्यंत भयानक स्त्रियांची स्थिती दिसते आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की मी हे जे स्त्रियांचे विषय कार्य करतोय हे जर पेशव्यांचा कालावधी असता तर कदाचित मी हत्तीच्या पायी तुडवल्या गेलो असतो. पण ते इंग्रजांचं शासन होतं. 1829ला सतीबंदीचा कायदा झालेला होता. इंग्रजांच्या शासनामुळे थोडे का हत्ती खूप नसल्या तरी थोड्याफार सुधारणा व्हायला लागलेल्या होत्या. अशा या सुधारणेचा फायदा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी घेतला आणि मैत्रिणींनो आम्हा महिलांसाठी एक नवीन क्रांती केली, ती शाळा सुरू करण्यासाठी. आणि म्हणून मैत्रिणींनो आम्ही जीवनामध्ये वर्षभरामध्ये 4 दिवस नक्की आठवणीत ठेवायला पाहिजे. 1 जानेवारी ज्या दिवशी माझा पहिला शाळेचा प्रवेश झाला आणि माझ्या जीवनात एक क्रांती झाली. तो सावित्रीने प्रवेश त्यावेळेला केला नसता तर कदाचित माझ्या आईची हिंमत झाली नसती मला शाळेत टाकण्याची. जर ही पूर्वापारपासून स्त्रियांना शिक्षणाची परंपरा असती तर माझी आजी केव्हाच कुलगुरू झाली असती. पण माझी आजी पण शिकली नाही. सावित्रीने ती सुरुवात केली आणि आज कुलगुरू पदापर्यंत यायला 100 वर्षाचा कालावधी लागलाय बघा. त्यावेळची सावित्री एक शिक्षिका, एक मुख्याध्यापिका आणि 103 वर्षाच्या विद्यापीठाच्या इतिहासात आज महिला कुलगुरू पदापर्यंत झालेली ही जी क्रांती आहे ही 177 वर्षापूर्वी उभारलेली संघर्षाची चळवळ आहे. हे आपण लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्हाला 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहे. नका एन्जॉय करू पण लक्षात मात्र नक्की ठेवा. 1 जानेवारी माझा शाळा प्रवेश. 3 जानेवारी जिने अंगावर शेण माती झेलली, ओवीमध्ये आता नुकतेच ते शब्द आलेले आहेत, जिने अंगावर शेण माती झेलली पण या देशातील स्त्रीला शिकवल्याशिवाय सोडणार नाही म्हणणारी ती क्रांतिज्योती सावित्री आहे, माझी तुमची आई. जिने मला जन्म दिला नसेल पण मला घडवण्याचं काम मात्र तिने नक्की केलेलं आहे, त्या सावित्री आईचा जन्म. आणि म्हणून त्याला बालिका दिन म्हणतात, स्त्रीमुक्ती दिन सुद्धा म्हणतात. याचबरोबर आणि परत 1 जानेवारीला शिक्षक दाम्पत्य दिवस सुद्धा म्हटला गेलेला आहे, कारण त्या दिवशी ह्या दाम्पत्याने शाळा सुरू केली म्हणून. 3 जानेवारी सावित्री फुले जयंती, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती, ज्यांनी ही शाळा या देशातील पहिल्या स्त्रीला शिकवलं. सावित्रीला आपल्याच घरातून सुरुवात केली, तिला पहिली शिक्षिका बनवली, पहिली मुख्याध्यापिका बनवलं. त्या ज्योतिबा फुल्यांचे 11 एप्रिल शिक्षक दिन म्हणून सुद्धा मानला जातो. आणि 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, ज्यांनी संविधानामध्ये जी 177 वर्षापूर्वी जी चळवळ उभी झाली संघर्षाची, महिलांच्या संघर्षाची, ते 1950 मध्ये त्यांनी संविधान लिहून त्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय ह्या कलमा नोंदणी करून आम्हाला पूर्ण अधिकार दिले. ती चळवळ, तो संघर्ष तिथे पूर्णपणे केला. ते संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. हे 4 दिवस आम्हा महिलांसाठी अत्यंत अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून मैत्रिणींनो आपण बघतो आहे की आज ह्या नागपूर विद्यापीठाच्या इतिहासामध्ये जो मानाचा एक तुरा उडवला गेला कुलगुरू पदाचा, महिला कुलपदाचा, हा महिला कुलगुरू पदाचा हा मानाचा तुरा हा 177 वर्षापूर्वीपासूनचा हा लढा आणि संविधानाने त्याला पूर्ण विराम दिलेला आणि न्याय दिलेला हा लढा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1873 मध्ये ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सोबतच सावित्रीबाई फुले यांची एक शैक्षणिक क्रांती. त्यावेळेला सावित्रीबाई फुल्यांच्या संदर्भामध्ये जर सांगायचं तर सावित्रीबाई फुल्यांनी ज्यावेळेला शाळा स्थापन केल्या त्यावेळेला इंग्रजांच्या सुद्धा शाळा होत्या, ज्यामध्ये उच्चवर्णीय पुरुष शिकत होते आणि काही थोडेफार मोजक्या बोटावर मोजणे इतके उच्चवर्णीय स्त्रिया असतील. पण ज्यावेळेला सावित्रीने शाळा सुरू केली
तेव्हा असं लिहिण्यात आलेलं आहे, आपल्याला वाचायला मिळतं, तेव्हा त्या सरकारी शाळेतील संख्या हळूहळू कमी व्हायला लागलेली होती आणि ज्योतिबांच्या आणि सावित्रीच्या शाळेतील संख्या वाढायला लागलेली होती. ज्यावेळेला परीक्षा व्हायची, आता आपण पेपर सोडवतो, त्यावेळेला परीक्षा पेपर सोडून होत नव्हती, तर संपूर्ण शाळेच्या लोकांना व विद्यार्थ्यांना पटांगणावर आणलं जायचं. अनेक समाजातील समाज सुधारक, मोठमोठे अधिकारी, इंग्रज अधिकारी, कलेक्टर त्यावेळेला तिथे उपस्थित राहायचे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जायचे आणि त्यांनी उत्तरं दिलं की त्यांना त्या पद्धतीने रिमार्क केला जायचा. त्यावेळेला असं जेव्हा ते सगळं परीक्षांचा कालावधी राहायचा, तेव्हा उत्तर देण्यामध्ये सावित्री आईच्या शाळेतील मुले अगदी समोर असायच्या. तेव्हा एक पुरुष त्यावेळेला म्हणतात, ते त्यांचं वाक्य लिहिण्यात आलेलं आहे, ते म्हणतात की आम्हाला लाज वाटायला लागलेली आहे की ह्या सावित्रीच्या मुली, म्हणजे आता ह्या स्त्रिया पुरी समोर जायला लागलेल्या आहेत, आम्ही कुठेतरी मागे तर पडत नाही ना, अशी भीती वाटायला लागलेली आहे. इतकी उन्नती त्यावेळेला सावित्रीच्या शिक्षणाने, सावित्रीच्या शाळेने केलेली होती. आणि त्या सावित्रीच्या शाळेतील मुक्ता साळवेसारखी विद्यार्थिनी आजही आम्ही तिचं नाव घेतो की ती त्यावेळेला निबंध लिहिते. ज्ञानोदय, दीनबंधू अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये तिचा निबंध प्रकाशित होतो. ती प्रश्न डायरेक्ट देवाला विचारते. आता मी देवाला प्रश्न विचारते, फक्त विनोद्या करतो, ते डायरेक्ट प्रश्न विचारते. ही हिंमत ठेवणारी मुक्ता साळवे ही सावित्रीच्या शाळेमध्ये घडलेली आहे. अशा पद्धतीने हा सावित्रीचा शिक्षणाचा प्रवास. पण जेवढा शिक्षणाचा प्रवास महत्वाचा, तेवढा सामाजिक प्रवास सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. काय सावित्रीचा सामाजिक प्रवास असेल? आपण बघतो आहे 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सत्यशोधक समाजाच्या न्वये त्या सत्यशोधक समाजातून त्यांनी हुंड्याशिवाय लग्न लावण्याची प्रथा सुरू केली. त्यावेळेला सावित्री आई त्यांच्या अगदी बरोबरीने राहायच्या. त्या समाजामध्ये लोकांमध्ये जायच्या, हुंडा देऊ नका, फार मोठ्या पंडितांना देणगी देऊ नका, आपण सत्यशोधक समाजाद्वारे अत्यंत साध्या पद्धतीने लग्न लावू, त्यात कुठल्याही पद्धतीचं कोणाला देणगी देण्याची गरज नाही आणि अनेक विवाह त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचबरोबर जाती निर्मूलनाचा लढा, म्हणजे आपल्या घरामधील होत अस्पृश्यांसाठी सुरू केला हा जाती निर्मूलनाचा थेट लढा आहे ना. आज आम्हाला जाती निर्मूलनासाठी परिपत्रक काढावं लागतं, पण महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेला थेट संघर्ष उभा केला, थेट लढा सुरू केलेला आहे आपल्या घरामध्ये त्यांना प्रवेश देऊन. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं. विधवा पुनर्विवाह, मी आता सांगितले की 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा झाला, कारण पूर्वी सती जायचे, नवरा मेला की सती जायची. आणि सती कोण जायचे? ते बहुजन समाज, सर्वसाधारण स्त्रिया नाही, तर आमच्या ब्राह्मण भगिनींना जावं लागायचं. आणि म्हणून त्यावेळेला राजाराम मोहन रायांनी त्या विरोधामध्ये चळवळ उभारली आणि 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा केला. प्रश्न असा झाला, सतीबंदीचा कायदा झाला, सती जाणार नाही, पण आता सतीचं करायचं काय, कसं राहायचं? या विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी बंगालमध्ये ही चळवळ निर्माण केलेली होती. महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी पण ही चळवळ उभी केली. त्यांनी आपल्या सत्यशोधक समाज संस्थेद्वारे अनेक विधवांचे पुनर्विवाह केलेले. म्हणजे हुंड्याशिवाय लग्न लावणं, ज्या विधवा स्त्रिया असतील त्यांचे पुनर्विवाह करणं, हे काम त्यांनी त्यावेळेला सुरू केलेलं आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे 1861 मध्ये त्यांनी आपल्या घरामध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. हे बाल हत्या प्रतिबंधक गृह म्हणजे काय? तर ज्या स्त्रिया प्रेग्नंट राहायच्या, विधवा स्त्रिया, आणि त्या मुलांची हत्या करायच्या, याची एक घटना तुम्हाला सांगते. त्यावेळेला अशी घटना घडली की महात्मा ज्योतिबा फुले यांचे मित्र गोगटे यांच्या विहिरीमध्ये सकाळी एका छोट्या बाळाचं प्रेत दिसलं. सगळीकडे माहिती व्हायला लागली, वणवा व्हायला लागला. पोलिसांमध्ये इंग्रज सरकार होतं, इंग्रजांनी नवजात शिशु बालहत्या प्रतिबंध कायदा पण केलेला होता, पण तरी सुद्धा तिथे ते दिसलं. नंतर असं लक्षात आलं की गोगटेंकडे एक काशी नावाची जी विधवा होती, ब्राह्मण विधवा, ही स्वयंपाकाला यायची, पण काही दिवसापूर्वी तिने येणं बंद केलेलं होतं. तेव्हा असं लक्षात आलं की ती प्रेग्नंट राहिली. त्या गोगट्यांच्या बाजूला जोशी नावाचे कोणी ब्राह्मण राहत होते,
त्यांच्याशी कुठेतरी तिचे नजरभेट झाली असेल. 14 वर्षाची ब्राह्मण 14 वर्षाची विधवा जरी असेल तरी सुद्धा त्या आपण तारुण्य सुलभ भावना मेल्या तर नसतील ना. अशामध्ये त्या जोशीचे तिच्याकडे लक्ष पडलं. त्यांनी तिला फसवणं म्हणा किंवा ही फसली असेल, जे काही झालं असेल त्या ती प्रेग्नंट राहिली. आणि समाजामध्ये आता उभं कसं राहायचं? मुलाला जन्म घातल्यानं त्याला उभं पण करू शकत नाही, आपलं कोणाचं नाव पण देऊ शकत नाही. मग असं काय करायचं? जोशी तर अगदी मोकळा झालाय, पण ही काशीबाई मात्र त्यात फसली आणि तिने आपल्या मुलाची हत्या केली. ते प्रेत तिथे सापडलं आणि काशीला शिक्षा झाली. ही घटना जेव्हा महात्मा ज्योतिबा फुल्यांना माहिती झाली तेव्हा त्यांना अत्यंत वाईट वाटलं. ते सरळ थेट सावित्रीकडे गेले. सावित्रीला त्यांनी पूर्ण घटना सांगितली आणि म्हणाले की सावित्री, यापुढे तुला अनेक मुलांची आई बनायचं आहे. सावित्रीने अजिबात नकार दिला नाही. सावित्री म्हणाली, हो, माझे डोक्यात केव्हापासून हेच येत होतं की ह्या महिला जर प्रेग्नंट राहतात तर ह्या महिलांचा काय दोष आहे? एक तर त्यावेळेला बिजोड विवाह व्हायची. बिजोड विवाह म्हणजे अगदी 9, 15, 16च्या आतच आहे. म्हणजे इंग्रजांचे शासन आल्यामुळे किमान 14 वर्ष तरी झाले नाही तर 8-9 वर्षामध्ये मुलींचे विवाह व्हायचे. आणि तो बिजोड म्हणजे तिच्या त्या मुलीपेक्षा 4 पटीने वयाने मोठा नवरा. 1 बायको मेली, 2 बायको मेल्या, 3 बायको मेली तर सरळ लग्न करत हा कधीतरी खोकल्याने कामतो, कधी प्लेगने गाजतो, कधी काहीतरी आजाराने आणि हा मरतो. आणि ही मात्र बालविधवा होते. आणि मग तिच्यावर असा प्रसंग भेटतो. आणि ही बालविधवा अशा अगदी तारुण्यात होते की तिच्यावर सगळ्यांची घरातली, कधी काकाची, कधी मामाची, कधी बापाची, कधी सासऱ्याची, कधी दिराची, कधी तर समाजातील जे नाते मध्ये गुंतलेले असते त्या प्रत्येकाची नजर तिच्यावर जाते. आणि अशातच ती बिचारी कुठेतरी गुंतून जाते आणि संपूर्ण दोष मात्र ह्या आमच्या बालिकेवर येतो. आणि मग आपण बघतोय की ही काशी हिला शिक्षा होते. ज्योतिबा फुलेंनी ज्या काशीला वाचवलं ती आत्महत्या करायला निघालेली होती. तिचाच मुलगा त्यांनी मग दत्तक घेतलेला आहे. आणि मग सावित्रीबाई म्हणतात की नाही, आपण हे खरंच सुरू केलं. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करतात. एवढंच करून ती सावित्री थांबत नाही तर ब्राह्मण वस्त्यांमध्ये जाते. आयांना सांगते, तुमच्या घरामध्ये जर अशी कोणी चुकलेली बालिका असेल ना तर तिला मारू नका, बोलू नका, निसंकोचपणे माझ्या घरी आणा, निसंकोचपणे माझ्या घरी आणा. तिचं बाळपण करून मी बाळ माझ्याकडे ठेवेल. तुम्हाला वाटते तर तुमची मुलगी तुमच्याकडे येईल, नाही ती माझ्याकडे सुखरूप राहू शकते. अरे ही बोलण्याची हिंमत त्या 177 वर्षापूर्वी त्या सावित्रीने करावं. किती लोकांनी विचारायचे असेल. आजही आमची मुलगी जर थोडीफार वयामध्ये चुकली असेल तर आमच्या नजरा अशा तीक्ष्ण लागायला लागतात. आजही ह्या 21व्या शतकात वावरत असताना. पण 175 वर्षापूर्वी परिस्थितीने गाजलेल्या स्त्रियांच्या पाठीमागे ती आई उभी राहते, त्यांची बाळंपण करते. जत्रा, खत्रा, बाजार, चौकामध्ये बॅनर्स लावतात, पोस्टर्स लावतात की अशा चुकलेल्या मुलींनी कृपया तुम्ही आपली हत्या करू नका, आमच्या घरी निवांत निश्चिंत या, आमच्या मुली म्हणून राहा. ही म्हणण्याची हिंमत त्यावेळेला हे दाम्पत्य ठेवतात. आणि म्हणून आजही आमच्या हृदयामध्ये ते स्थान मिळवतात आहे. आपल्याला कदाचित ताराबाई शिंदेची माहिती असेल. ताराबाई शिंदेविषयी आपली स्त्री पुरुष तुलना या देशातली पहिलं स्त्रीवादी साहित्य, अगदी छोटंसं पुस्तक. त्यावेळेला 1882च्या सुमारास वगैरे ते लिहिल्या गेलेलं आहे. हे स्त्रीवादी साहित्य लिहिण्यापाठीमागे सुद्धा असंच एक रिझन घडलेलं आहे. ताराबाई शिंदे त्यावेळेला ज्युडिशरी कोर्टामध्ये होत्या. त्या पण नवरा सोडून आलेल्या होत्या. त्यांना नवरा पटलेला नव्हता. आल्या, त्याच्यानंतर शिक्षण घेतलं, इंग्रजी, संस्कृत आणि मराठीमध्ये पूर्णपणे अगदी निष्णात असणाऱ्या या ताराबाई शिंदे ज्या वेळेला गुजरातमधील सुरत या ठिकाणी, सुरतच्या वलसाड या ठिकाणी एक अशीच घटना घडली. विजयालक्ष्मी नावाची स्त्री, 14 वर्षाची स्त्री, तिच्यावरील अशी कुणाची तरी नजर गेली आणि ती प्रेग्नंट राहिली. तिने सुद्धा आपलं मूल आपल्या घरातील स्वयंपाकातील एका कोणत्याही आपल्या मुलाची हत्या, गळा कापला आणि त्याला उकळीडावर टाकलं. हे इंग्रजांना माहीत होता. त्यांनी विजयालक्ष्मीला पूर्ण शेवटपर्यंतची शिक्षा दिली, म्हणजे जन्मठेपेची शिक्षा दिली. आणि त्यावेळेची जी वर्तमानपत्र होती त्या वर्तमानपत्रामध्ये अनेक छापून यायला लागलं.
कोणी विजयालक्ष्मीची थोडी बाजू घ्यायचे, तर कोणी विजयालक्ष्मीवर अगदी तिरस्काराचे ताशेरे ओढायचे, ही विधवा तिला समजलं नाही का, वगैरे वगैरे वगैरे. हे गोष्ट ताराबाई शिंदेंना कळली. ताराबाई शिंदेंना अत्यंत वाईट वाटलं आणि त्यांच्या हातून या घटनेमुळे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला गेला. छोटंसं पुस्तक, पण या पुस्तकामध्ये त्यांनी पुरुषवादी त्या वेळच्या मानसिकतेचा असा समाचार घेतला की त्यावेळच्या पुरुषी लोकांना, पुरुष समाज सुधारकांना सुद्धा लाज वाटायला लागली. अनेक समाज सुधारकांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. अनेक समाज सुधारक स्त्रियांनी अगदी ओठावर चुटकी धरली. कोणी त्या संदर्भात बोलायला त्याने तितके तीक्ष्ण शब्दामध्ये ताराबाई शिंदेंनी लिहिलेलं आहे. 1975 मध्ये त्या पुस्तकाचं परत प्रकाशन झालं आणि ते पहिलं या जगातील स्त्रीवादी साहित्य म्हणून गणल्या गेलं आणि ताराबाई शिंदेंना पहिली स्त्रीवादी लेखिका म्हणून सन्मान मिळालेला आहे. अशा ह्या लेखिकेला त्यावेळेला बऱ्याच प्रमाणात ते अपमान सहन करावा लागला, पण या लेखिकेच्या पाठीमागे एकच व्यक्तिमत्व राहिलं, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेला त्या दिनबंधू पत्रामधून लिहिलं की ताराबाई शिंदेंनी जे लिहिलं त्यात काहीही चुकीचं नाही. त्यांनी स्त्रियांच्या भावना लिहिली. त्या एक स्त्री आहे आणि स्त्रियांना ज्या सोसाव्या नरक यातना होतात, ज्या सोसाव्या लागत आहे, त्या भावनेतून त्यांनी लिहिलेलं आहे. त्यात तुम्ही दोन, कारण पुरुषांना त्यांनी शब्द की पुरुषांना तुम्हाला स्वतःने जावं लागतं, स्त्रियांना सती जावं लागतं. तुम्हाला विधवेचं विधूर पण नाही जगावं लागलं, स्त्रियांना जगावं लागतं. आणि म्हणून त्याचे जे काही चटके आहेत ते त्या ताराबाई शिंदेंना माहिती, त्यांनी त्यातून ते लिहिलेलं आहे. त्यात तुम्ही काय बोलता हे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंच्या अगदी पाठीमागे उभे आपल्याला राहिलेले दिसतात आहे. त्यावेळेला विधवांना अपशकुनी समजला जायचं. अपशकुन म्हणजे त्या लहान विधवा हळूहळू मोठ्या व्हायच्या, पण त्यांचं लग्न होत नव्हतं म्हणून त्या राहिल्या विधवाच. आणि त्यातही या ठिकाणी उच्चवर्णीय ब्राह्मण समाजातील सर्वात जास्त विधवा होत्या. कारण बहुजन समाजामध्ये ज्योतिबा फुलेंनी पुनर्विवाहाची संकल्पना आणल्यामुळे थोड्याफार पुनर्विवाह, तशी कुठली बंधने खूप काही बहुजन समाजावर नव्हती. ताराबाई शिंदेच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं, ताराबाई शिंदे म्हणतात की ब्राह्मण समाजामध्ये असलेल्या अनेक प्रथा हळूहळू इतर समाजामध्ये, प्रभू, शेणवी, धनगर अशा मराठा समाजामध्ये सुद्धा यायला लागलेल्या होत्या आणि त्या प्रथेने मी सुद्धा गांजून गेलेली होती. ताराबाई शिंदे मराठा समाजातल्या, पण ह्या ज्या उच्चवर्णीय प्रथा हळूहळू इतर समाजामध्ये आलेल्या होत्या, त्यामुळे ताराबाई शिंदेंना सुद्धा याचा त्रास व्हायला लागलेला. तर हे ताराबाई शिंदेच्या पुस्तकामध्येच आपल्याला वाचायला मिळतं. त्यावेळेला विधवांचे हे जे जगणं होतं ते अत्यंत भयानक होतं. त्यांना कुठल्याही, आजही विधवांना चांगल्या कार्यामध्ये सहभाग घेऊन दिला जात नाही. आता आपण अनेक शिकलेल्या स्त्रिया आहेत, आपण म्हणतो की याला काही होत नाही, हा काही नवरा वेळा, हा काही आपला दोष नाही आहे ना, त्यामुळे आपण करतोय. पण अनेक ग्रामीण भागामध्ये बघा, तर ग्रामीण भागामध्ये ती मुलाच्याही लग्नामध्ये समोर राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यावेळेला 170-75 वर्षापूर्वी ती परिस्थिती काय असेल, तर अशा वेळेला अशा स्त्रियांविषयी आणि काही परितक्त्या, म्हणजे नवऱ्याने सोडलेल्या किंवा नवरा यांना सोडलेला आहे, नवऱ्याने यांना सोडलं की यांनी नवऱ्याला सोडलेलं असेल, अशा परितक्त्या स्त्रिया ताराबाई सावित्रीबाई अशा स्त्रियांसाठी चहा पाण्याचे आणि हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजित करायचे. त्यांना बोलवायच्या, त्यांना हळदी कुंकू लावायचे आणि म्हणायचे की तुम्ही जे काही परितक्त्या असाल किंवा तुम्ही जर विधवा असाल तर हा तुमचा दोष नाही आहे, निसर्गाने जे काही केलं असेल यात आपला काही दोष आहे. आपल्याला सुद्धा पुरुषांप्रमाणे स्वतंत्रपणे राहण्याचा अधिकार आहे, जगण्याचा अधिकार आहे, असं म्हणून त्यांच्याशी संभाषण करायचं. त्यावेळेला अनेक उच्चवर्णीय स्त्रिया होत्या, जसं पंडिता रमाबाई आपण बघतोय, किंवा रमाबाई रानडे होत्या, ताराबाई शिंदे होत्या, डॉक्टर रमाबाई राऊत होत्या, अशा अनेक स्त्रिया होत्या. ह्या स्त्रिया सावित्रीबाई फुलेंशी अनेक विषयावर चर्चा करायला यायच्या. सावित्रीबाई ह्या फार शिकलेल्या नव्हत्या, मुख्याध्यापिका पदापर्यंत त्यांनी ट्रेनिंग स्कूल केलं तर मुख्याध्यापक झाल्या, पण पंडिता रमाबाई उच्च शिक्षित होत्या. तरी सुद्धा मात्र आपल्याला असं वाचायला मिळतं की पंडिता रमाबाई जिथे कुठे पडल्या तिथे सावित्रीबाईंची त्यांना आठवण व्हायची, त्याच्याशी त्या चर्चा करायला यायच्या. एक विधवेच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी मला आठवलं म्हणून तुम्हाला सांगते. त्यावेळेची स्थिती एक लक्षात येईल. तुम्हाला पेशवे माहिती असतील, कदाचित पानिपतचं 3रं युद्ध माहिती असेल अनेकांना. आपल्या देशामध्ये 3 पानिपतचे युद्ध झाले. एक 1827, 1627 झालं,
1652 आणि मग 1861 युद्ध झालेले. त्यावेळेला पेशव्यांचा कालावधी. पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. म्हणजे पराभव झाला म्हणजे युद्ध सुरूच होतं, पण दत्ताजी जरदोजी शिंदेसारखे यंग तरुण पिढी त्या ठिकाणी मारल्या गेलेली होती. तेव्हा त्यावेळेचे पेशवे होते नानासाहेब पेशवे, ज्यांना बाळाजी बाजीराव सुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे, ते नानासाहेब म्हणून ओळखले जातं, ते होते. जेव्हा त्यांना असं कळलं तेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपण युद्धावर गेलं पाहिजे, म्हणून ते युद्धाला निघाले. तेव्हा एका पंडितांनी त्यांना हे दिलाय की सल्ला दिला की तुम्ही युद्धावर जाताय, त्या ठिकाणी युद्धामध्ये आपले बरेच तरुण लोक मारल्या गेलेली आहे, तर तुम्ही अशा मुलीशी लग्न करा की जिच्या हातामध्ये विधवेचं रेषच नसेल. आणि म्हणून मग त्यांचं लग्न लावून दिलं जातं. त्यावेळेला त्यांचं लग्न झालेलं नव्हतं असं नाही, त्यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना 2 मुलं होती, पण ते लग्न लावून दिलं जातं एका सरदाराच्या मुलीशी. आणि ती मुलीचं वय काय असेल 9 वर्षाचं आणि पेशवे 52 वर्षाचे. पेशवे 52 वर्षाची मुलगी 9 वर्षाची. सरदाराला आनंद झालेला होता की एक माझी मुलगी पेशवाईच झाली, पण त्याचबरोबर दुःखही तेवढंच होतं की एका 52 वर्षाच्या तरुणाशी म्हातारीशीच मी माझ्या मुलीचं लग्न करून देतो आहे. तिच्या हातामध्ये विधवेची रेष नव्हती, म्हणून पंडितांनी त्यांना तेच सल्ला दिला आणि त्यांनी तो मानला. झालं काय, नानासाहेब पेशवे लढाईवर गेले नाही, कारण लढाई समाप्त झाली होती, ते परत आले. पण या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, कारण आतापर्यंत मराठ्यांचा पराभव झालेला नव्हता. मराठ्यांच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या राज्यामध्ये सूर्य मावळतच नाही असं म्हटलं जात होतं. इतकं धुरंधरपणा मराठ्यांमध्ये होता. पण यावेळेला हे जे अपयश आलं, हे अपयश नानासाहेब पेशवे पेलवू शकले नाही आणि 6 महिन्यात जून महिन्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि ही 9 वर्षाची बालिका विधवा झाली, नाही लग्न करता आले. त्यांच्या पहिल्या पत्नीने असं म्हटलं की वाचनात आलं की त्यांच्या पहिल्या पत्नीने तिचं केशवपन करून तिला वारीला पाठवलं. काय दोष होता त्या मुलीचा? ही स्थिती त्यावेळेला होती. तर अशा पद्धतीने त्यावेळेला विधवांचं जीवन होतं. ज्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुनर्विवाहाची चळवळ उभी केली, विधवा पुनर्विवाहाची चळवळ, त्या चळवळीला सावित्रीबाई फुलेंनी बरोबरीने साथ दिली. त्या सुद्धा अशा जायच्या आणि सांगायच्या, त्यांच्या घरामध्ये विधवा असायच्या, त्यांना म्हणायचं की आपण यांचा पुनर्विवाह करू, आपण सत्यशोधक समाजाद्वारे याचा पुनर्विवाह करू. त्यावेळेला अन्य महात्मा ज्योतिबा सोबत न्यायमूर्ती रानडे सुद्धा होते. पण तुम्हाला एक सांगू का, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संदर्भात जे म्हटले, बोले सैसा चाले त्याची वंदावी पावले. जसे बोले तशी कृती करणारी महात्मा ज्योतिबा फुले. त्यावेळच्या समाज सुधारकांचा जर आम्ही आढावा घेतला तर महात्मा ज्योतिबा फुले 101% सरस ठरतात. त्यांनी जे जे बोलले त्यांच्या डोक्यात आलं त्यांनी जर केलं, त्यांनी जर लोकांना सांगण्याच्या पूर्वी त्यांनी कृती केलेली आहे. शिक्षण स्त्रियांना मिळालंच पाहिजे म्हणून त्यांनी समाजातील इतर समाजातील स्त्रियांना शिक्षणासाठी पहिले सुरू केले नाही, तर त्यांनी घरातील बायकोला आधी शिकवलं. त्यासाठी त्यांना आपलं घर सोडावं लागलं. पण अंगावर शेण माती, अरे आपल्या स्त्रीला, आपल्या बायकोला समाजासाठी वाहून येत असताना तिच्या चारित्र्यावर शिंतोडे, तिच्या अंगावर शेण माती झेलवून घेण्यात इतकं त्या नवऱ्याचं मन किती आपण त्याला दृढ असायला पाहिजे समाजाप्रती, हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रती आपण बघू शकतो. म्हणजे आपल्या घरातील सावित्री बाहेर काढायची कशासाठी, तर या समाजातील अनेक सावित्रींना शिकवण्यासाठी. हे ज्योतिबांनी केलं आणि म्हणून त्यांना म्हटलं गेलेलं आहे की बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. त्यावेळेला त्यांच्यासोबत अनेक समाज सुधारक होते. न्यायमूर्ती रानडेचं मी एक उदाहरण देते. त्यावेळेला न्यायमूर्ती रानडे सुद्धा विधवा पुनर्विवाह आणि बालविवाह बंदी चळवळीमध्ये सहभागी होते. त्यावेळेला न्यायमूर्ती रानडेंच्या घरामध्ये 11 वर्षाची त्यांची बहीण ही विधवा होती. जेव्हा ही चळवळ उभारल्या गेली तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंना असं वाटलं की चला कमीत कमी ही चळवळ आपण उभारतो, आपण आपल्या कृतीतून हे करू शकतो. ते महादेव रानडेंना म्हणाले, महादेव आपल्या घरामध्ये आपली बहीण आहे, आपण ही चळवळ उभारतो तर आपण बहिणीपासून सुरुवात करूया. तेव्हा मात्र रानडेंनी नकार दिला. ते म्हणाले मी हे जर केलं तर माझा ब्राह्मण समाज मला जाती बाहेर काढेल, माझे वडील हे पेलवू शकणार नाही.
तिथेच थांबलो. दुसरी गोष्ट अशी झाली की न्यायमूर्ती रानडेंची पत्नी मरण पावली. त्यावेळेला न्यायमूर्ती रानडे 28 ते 30 वर्षाचे होते. तेव्हा मग ज्योतिबांना वाटतं की किमान नाही बहिणीचं लग्न केलं तर तू तर लग्न करणार ना, तर आपण विवाह पुनर्विवाहाची चळवळ करून राहिलेलो आहोत, तू एका विधवेशी लग्न कर. पण त्यावेळेला सुद्धा रानडेंनी नकार दिला की माझे वडील मला घरात ठेवणार नाही. या ठिकाणी आम्ही पाहतो की जेव्हा स्त्रियांची शिक्षणाची सुरुवात झाली तेव्हा माझे वडील घरात ठेवणार नाही हे म्हणणारे रानडे आणि माझे वडील घरातून बाहेर हाकलत आहेत तरी सुद्धा मात्र मी माझी स्त्री शिक्षणाची चळवळ थांबवणार नाही म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुले. आणि म्हणून यांना कृतिशील समाज सुधारक असं म्हटल्या जातं. याशिवाय आपण बघतो आहे की त्यावेळेला अनेक ब्राह्मणेतर जो समाज, बघा या ठिकाणी मी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा समाज शब्दप्रयोग करते आहे, तर हा जातीयवादी शब्दप्रयोग नाही आहे. त्यावेळेचा इतिहास सांगत असताना आपल्याला या शब्दाचा प्रयोग करावाच लागतो. ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मणाशिवाय असलेला तो बहुजन समाज. त्यामुळे इथे कोणी ब्राह्मण माझ्या भगिनी असतील तर त्यांनी ते असं समजलं की जातीयवादी नाही, कारण आम्ही जर इतिहास बघतो आहे तर आम्हाला त्या शब्दाशिवाय दुसरा आम्ही शब्दही वापरू शकत नाही किंवा उच्चवर्णीय शब्द प्रयोग करतो. आज संविधानाने आपण सगळे सारखे झाले, पण तरी सुद्धा इतिहासाचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा आपल्याला या शब्दाशिवाय दुसरा शब्द सापडतही नाही ना. त्यामुळे असा मनात कुठलाही विचार आणू नका की मॅडम कुठेतरी जाते. हा जातीयवादाचा प्रश्न नाही, हा त्यावेळेचा असलेला सामाजिक प्रश्न आहे. हा सामाजिक प्रश्न मी तुमच्यासमोर सांगते आहे. आपण बघतो आहे की त्यावेळेला जेव्हा सावित्री आईने मुलींची शाळा सुरू केली ना, त्यावेळेला पहिल्या 6 मुली, त्या आधी मी सांगायचं विसरून गेले, त्या सांगते. त्या पहिल्या 6 मुली 1 जानेवारी 1848 मध्ये त्या मुलींनी सहभाग घेतला. पहिली मुलगी होती नंबर 1 अन्नपूर्णा जोशी, वय वर्ष 5. दुसरी सुमती मोकाशी, वय वर्ष 4. दुर्गा देशमुख, वय वर्ष 6. माधवी अत्रे, वय वर्ष 6. सोनू पवार, वय वर्ष 4. जाणी करडेले, वय वर्ष 5. बघा या ठिकाणी धनगर आहे, मराठा आहे, ब्राह्मण आहे. सावित्रीबाईला उच्चवर्णीयांकडून किंवा ज्योतिबांना उच्चवर्णीयांकडून कितीही छळ भोगावा लागला असेल तरी त्यांनी स्त्री म्हणजे स्त्री हा समज ठेवलेला आहे. आणि आपल्या शाळेमध्ये प्रवेश देताना त्यांनी असा कुठलाही विचार केलेला नाही, हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आता मला नुकतंच एक फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एक अशी पोस्ट फिरताना दिसते आहे. त्या ठिकाणी अशा मानसिकतेची लोक लिहितात आहे की म्हणजे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले इंग्रज भारतीय होते आणि ते इंग्रज ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विचाराचा प्रसार करत होते. त्यांनी शिक्षणासाठी काही केलं नाही. मैत्रिणींनो, आम्हाला ज्योतिबा फुले वाचता यायला पाहिजे, सावित्रीबाई फुले वाचता यायला पाहिजे, तेव्हा आम्हाला कळेल की ज्योतिबा आणि सावित्रीने काय केलेलं आहे. नुसतं फेसबुकवर काहीतरी उकाळ टाकण्यात काही अर्थ नसतो. त्यावेळेला आपण बघतो आहे, कदाचित तुम्ही विठ्ठल रामजी शिंदे, अगदी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आठवते आहे. विठ्ठल रामजी शिंदे कदाचित नाव माहिती असेल, त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केलेली होती. त्यांची बहीण जनाक्का शिंदे ही सावित्री आईच्या शाळेमध्ये शिकलेली आणि तिचं लग्न झालं. कारण त्यावेळेला थोडं लवकरच लग्न केलं. लग्न झाल्यानंतर असं झालं की त्या जनाक्का शिंदेला तिच्या सासरी भयंकर त्रास भोगावा लागत होता. कारण जनाक्का शिकलेली होती, त्यातही सावित्री आईच्या शाळेमध्ये शिकलेली होती. सावित्री आईच्या शाळेत शिकलेल्या मुलींमध्ये थोडंसं पुरोगामी विचार निर्माण झालेले होते. आणि अशामध्ये जेव्हा तिची सासू, नवरा किंवा सासरकडे तो त्रास किंवा जी त्या ठिकाणची जी परिस्थिती असेल ती तिला अजिबात पटत नव्हती, तिला त्रास व्हायला लागलेला होता. तेव्हा विठ्ठलरामजी शिंदेनी आईला म्हटलं की जनाक्काला खूप बाहेर घेऊन ये. जनाक्काला बाहेर आणण्यात आलं. आता विठ्ठलरामजी शिंदेला असं वाटलं की आपण जनाक्काला पुढे शिकवावं, म्हणून त्यावेळेला महर्षी कर्वेंचे महिला विद्यालय स्थापन झालेलं होतं. महर्षी कर्वे यांनी पुण्याला महिला विद्यालय स्थापन केलेलं होतं. तेव्हा जनाक्का शिंदेला ॲडमिशनसाठी विठ्ठलरामजी शिंदे हे तिथे कर्वेंकडे गेले आणि कर्वेंना म्हणाले की जनाक्का शिकलेली आहे, सासरून आलेली आहे, तर तिला पुढचं शिक्षण द्यावं असं मला वाटतं, तर आपल्या विद्यालयामध्ये आपण तिला
ॲडमिशन मिळाली, त्यावेळेला कर्वेंचं उदाहरण आपल्याला वाचायला मिळतं. त्याला कर्वे म्हणतात, सध्या तरी ब्राह्मणेतर स्त्रियांसाठी महाविद्यालयात प्रवेश सुरू झालेला नाही. ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला आम्ही करू. ज्योतिबा फुल्यांनी पहिली शाळा स्थापन केली, त्यावेळेला ॲडमिशन घेताना कुठलाही विचार केलेला नाही. म्हणून आम्ही त्यांना करते सुधारक म्हणतो. आणि म्हणून जर आम्ही विठ्ठलरावजी शिंदेंच्या शब्दामध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात जर म्हणायचं झालं तर विठ्ठलरावजी शिंदे म्हणतात, बोलीचा रोकडा मेघ, बोलीचा रोकडा म्हणजे जसं बोलेल तसं चालणार, बोले जे आहे ते बोलणार. बोलीचा रोकडा मेघ, चालीचा कणखर मेघ, सत्याचा पाठीराखा धर्माचा की सत्याचा पाठीराखा धर्माचा की जिव्हाळा. शब्दांकाशी झाला भारी दिन दुबळ्यांच्या कैवारी. हा धन्य ज्योतिबा जेवढा झाला तेवढी सावित्रीही धन्य झाली. कारण ज्योतिबांच्या खांद्याने पावलाला पाऊल मिळवत सावित्रीने या सामाजिक कार्यामध्ये तेवढ्याच ताकदीने स्वतःला उभं केलेले. सावित्री आई एक साहित्यिक होत्या, एक प्रतिभावंत कवयित्री होत्या, पत्रकार होत्या, प्रकाशक सुद्धा होत्या. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नंतर सावित्रीबाईंनी त्यांची पुस्तकं स्वतः प्रकाशित केलेली आहेत. सावित्रीबाई प्रतिभावंत कवयित्री आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा 1854 मध्ये त्यांचं काव्य फुले कविता संग्रह प्रकाशित झाला. 1854. 1892 मध्ये 52 कशी सुबोध रत्नाकर काव्य संग्रह प्रकाशित झाला. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही केशवसुतांचं नाव घेतो की पहिलेच कवी म्हणून, पण त्यांच्या 30 वर्षापूर्वी केशवसुतांच्या 30 वर्षापूर्वी सावित्री आईंनी निसर्ग आत्मकथापर किंवा आत्मजीवनावर, स्वातंत्र्यावर, सामाजिक जीवनावर अनेक कविता केलेल्या आहेत. आत्मजीवनावर करणारी त्यांची एक कविता मी एक ओळ सांगते. ज्योतिबाविषयी ते म्हणतात की माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला. या पद्धतीने त्या जीवनावर कविता लिहितात. आणि शेतकऱ्यांविषयी लिहिताना ते म्हणतात की शेतकऱ्यांविषयी अत्यंत कणव ज्योतिबा आणि सावित्रींना होती. त्या ठिकाणी ते म्हणतात की बळीराजा थोर होई शेतकरी दानशूर. हे शब्द सावित्री आईचे आहेत. बळीराजा थोर होई शेतकरी दानशूर, जणू माझी जन्मभूमी बळीचे कश्यपपूर. जणू माझी जन्मभूमी बळीचे कश्यपपूर. हे सावित्री म्हणतात. म्हणजे यावरून आपण बघतोय की त्यांच्या कविता, त्यांचं साहित्य हे त्यावेळेला सामाजिक जाणीवेच्या पूर्ण अंगाने भरलेलं होतं. प्रत्येक सामाजिक जाणीव त्यांच्या शब्दामध्ये जाणवते. त्यावेळेला जे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. एक पत्र त्यांच्या ज्योतिबांचं आपल्याला वाचायला मिळतं की ज्या वेळेला ज्योतिबा बाहेर होते आणि सावित्री पुण्यात होत्या, त्यावेळेला ते ज्योतिबांना पत्र लिहितात आहे की त्यावेळेला एक आंतरजातीय विवाहाचा प्रसंग निर्माण झाला. एक दलित स्त्री आणि ब्राह्मण पुरुष यांच्यामध्ये प्रेम संबंध झाले आणि लग्न केलं. तर काय केलं की या समाजाने अक्षरशः त्यांची धिंड काढली. सावित्रीला कळलं आणि सावित्री तिथे जाऊन उभी राहिली, सगळ्यांना अडवलं आणि त्या दोघांनाही मोकळं केलं. ते पत्रामधून ज्योतिबांना लिहितात. ज्योतिबा पत्रामधून त्यांचं अभिनंदन करतात. म्हणजे ज्योतिबाने जे कार्य केले त्याला सावित्रीने कधी नकार दिला नाही की सावित्रीने जो निर्णय घेतला त्याला ज्योतिबांनी कधी अडवलं नाही. इतकं एकमेकांच्या शब्दांना सन्मान असणारं हे जोडपं होतं. ह्या जोडप्यांनी संपूर्ण आयुष्य या देशातील स्त्रियांसाठी काढलं. अगदी शेवटच्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला शेवट सांगते काय केलं. ज्योतिबा त्यावेळेला शेठची होती, कॉन्ट्रॅक्टर होते, पैसा कमवायला लागलेले होते, पण संपूर्ण पैसा
त्यांनी या देशातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी, या देशातील दलित बहुजन समाजासाठी आणि ज्यावेळेला दुष्काळ पडला तेव्हा इथे अन्नछत्र त्यांनी चालवले. ज्योतिबा नंतरही सावित्रीने अन्नछत्र चालवलेले आहे. आपला मुलगा यशवंत याला डॉक्टर बनवलं, त्याला सुद्धा सामाजिक कार्यामध्ये त्यांनी आणलेलं आहे. ज्यावेळेला ज्योतिबांना पॅरालिसिस झालं तर त्यावेळेला जवळपास बराच पैसा संपलेला होता. सावित्रीकडे पैसा नव्हता. सयाजीराव गायकवाडकडे त्यांचे मित्र पत्र लिहित होते. एक दोनदा सयाजीराव गायकवाडांनी सावित्रीला मदत केली ज्योतिबाच्या औषधासाठी. ज्योतिबा गेल्यानंतर सावित्रीने हा लढा पुढे सुरू ठेवला. प्लेगची साथ आली. त्याच्या आधी सावित्रीची सून मरण पावली. त्यानंतर यशवंताचं दुसरं लग्न झालं. प्लेगची साथ आली. त्या प्लेगच्या साथीमध्ये त्या प्लेगच्या लोकांना वाचवण्यासाठी सावित्रीने आपल्या मुलाला हॉस्पिटल ओपन करायला लावलं. त्या ठिकाणी त्यांचा उपचार सुरू झाला. त्या मुलांना आणता सावित्रीला प्लेग झाला. सावित्री तिथेच मरण पावली. पुढे काय झालं? यशवंत आपले 2 मुली आणि दुसऱ्या पत्नीसोबत राहत असताना काही दिवसात यशवंताचाही मृत्यू झाला. यशवंताजवळ काहीच नव्हतं. संपूर्ण पैसा या समाजासाठी ज्योतिबा आणि सावित्रीने घरातील होतं नव्हतं वाटलेलं होतं. सावित्री गेली, यशवंत गेला. यशवंताच्या दुसऱ्या पत्नीवर उपासमारीची वेळ आली. तेव्हा ह्या दुसऱ्या पत्नीने करावं काय? तर ज्योतिबाचे असले नसले ग्रंथ रद्दीमध्ये विकले. त्यातून जो पैसा आला तो पैसा काही दिवस त्याने आपल्यासाठी घेतला. तोही पैसा संपला. पुढे काय करायचं? तर ज्योतिबाचं राहतं घर 100 रुपयामध्ये विकलं. स्वतः एका मंदिराच्या पायरीवर राहिली. तिथूनच त्या मुलींचं जे कुणाशी लग्न झालं ते राहिलं. ज्योतिबाच्या सुनेचा जेव्हा मृत्यू झाला ना मैत्रिणींनो, तेव्हा महानगरपालिकेच्या गाडीने तिला नेलं. ही अवस्था तुम्हाला वाचायला मिळते हरी नरकेंच्या पुस्तकामध्ये. इतकं भयंकर शेवटचा क्षण त्यांच्या कुटुंबाचा झालेला आहे. पैसा नाही कमवला ज्योतिबांनी. आज त्यांच्या बरोबरीचे जे अनेक समाज सुधारक आहेत, आज त्यांचे नातवंड परतवंड यांनी अगदी महागमाळ्या बांधलेल्या आहेत. पण ज्योतिबांच्या कुटुंबामध्ये मात्र काहीच राहिलेलं नव्हतं. कारण संपूर्ण कुटुंबामध्ये त्यांचा समाज होता. त्यांच्या मुलीमध्ये ह्या समाजातील महिला होत्या. त्यांच्यासाठी त्यांनी संपूर्ण लुटून दिलं आणि पैसा नाही कमावला. पण तुमच्या माझ्या हृदयात मात्र ज्योतिबा आणि सावित्रींनी स्थान मात्र नक्कीच निर्माण केलेलं आहे. अशा ह्या सावित्रीला मी पुनश्च एकदा हृदयपूर्ण अभिवादन करते, वंदन करते. आणि आज आम्ही जेव्हा विद्येची देवता सरस्वती म्हणतो तेव्हा मात्र आमच्या महिलांनी थोडं लक्षात ठेवावं की विद्येची देवता ही कारण संचलनामध्ये म्हटले की कल्पनेतील प्रतिकृती सरस्वती. ती कल्पना केलेली आहे सरस्वती, परंतु खऱ्या अर्थाने कारण ते सरस्वतीने जर आमच्यामध्ये ती कृती केली असती तर आधीच म्हणाले की माझी आजी कदाचित विद्यापीठाची कुलगुरू किंवा या देशाची कलेक्टर केव्हाच झाली असते. पण नाही झाली ना. त्यासाठी सावित्रीला रस्त्यावर यावं लागलं. तुमच्या माझ्या हातामध्ये लेखणीसाठी अंगावर शेणमाती झेलावी लागली. हा इतिहास आम्ही स्त्रियांनी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा इतिहास आमच्या मुलींमध्ये रुजवणं महत्त्वाचं आहे. कारण आता जसं आत्ताच आपल्या महिला बोलून गेलेल्या मॅडम बोलून गेलेल्या आहे की आम्हाला खूप समोर जायचं आहे. पण खूप समोर जात असताना समाजामध्ये आमचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आमचा सर्वात जर मौल्यवान दागिना असेल तर तो आहे आमचा स्वाभिमान. सर्वात मौल्यवान दागिना आमचा स्वाभिमान आहे. ह्या स्वाभिमानाला आमच्या मुलींनी जपायचं आहे. आमच्या स्वाभिमानाला, आमच्या अभिमानाला धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये आमच्या मुलींच्या हातातून थोड्याफार चुका होतात. त्यांना नुसता दोष देऊन त्यांना त्या मार्गापासून किंवा त्या दोष देत त्यांना जीवनातून उठवण्यापेक्षा त्यांना हात द्या. त्यांना आमच्या सावित्रीने हात दिलेला आहे. त्यांना समजावा. त्यांना त्यांचं स्त्रीत्व स्वाभिमानाचं स्त्रीत्व, कारण समाजामध्ये पुरुषाचं जेवढं स्थान आहे त्याहीपेक्षा कदाचित कणभर जास्त हे आम्हा स्त्रियांचं महत्त्वाचं स्थान आहे.
कारण माझी मुलगी, माझा मुलगा हा माझ्या मुळे घडत असतो. आम्ही सावित्रीबाईंमुळे घडलेलो आहोत. आजही आम्ही जिजाऊचा आदर्श म्हणतो. आजही आम्ही स्वाभिमानी रमाईचं नाव घेतो. आणि म्हणून आम्हाला जर आमच्या मुलींना घडवायचं असेल तर आधी आई म्हणून आमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे विचार आम्हाला घरामध्ये रुजवणं महत्त्वाचं आहे. आम्ही नाही केली आरती, नाही वाचले पुराण तरी चालेल, त्यातून कदाचित आमचं खूप सारं सार्थक होणार नाही. पण तुम्ही सावित्रीला जर वाचलं नाही, तुम्ही जिजाऊला जर वाचलं नाही, तुम्ही रमाईचा स्वाभिमानचा समजावून घेतला नाही, तर तुम्ही मुलीला घडवू शकणार नाही. आणि म्हणून माझी मुलगी जरी स्वाभिमान जर निर्माण करायची असेल, माझ्या समाजातील मुलीला जर खरोखरच एक स्थान निर्माण करायचं असेल, तर आम्हाला हा इतिहास त्यांच्या कानापर्यंत जाऊन देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी मला वाचावं लागेल, मला समजावं लागेल. वट सावित्रीच्या भोवताल गोल गोल फिरण्यापेक्षा मला माझी सावित्री आधी वाचावी लागेल की मी कशामुळे घडलेली आहे. तो भाग आमचा धर्मव्यवस्थेचा असले तरी माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न मला जर निर्माण झाला तर मला संविधानही वाचावं लागेल. एका हातात संविधान सुद्धा आम्हाला हातात घ्यावं लागेल. कारण संविधानाने शिक्कामोर्तब आमच्या सामाजिक न्यायावर, स्त्री पुरुष समानतेच्या न्यायावर केलं म्हणून आज आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आहोत. हे सुद्धा आम्हाला विसरता कामा नये. आणि यासाठी आम्हाला कुठेतरी एक पुरोगामी विचार, एक चांगला विचार घेत असताना सावित्री, ज्योतिबा, रमाई,